नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात असलेल्या एका नामांकित IT कंपनीतील महिला लैंगिक शोषण प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चाललंय। या प्रकरणाची माहिती मिळताच नाशिक पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत या धक्कादायक प्रकाराचा भांडाफोड केला। संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास व्हावा यासाठी तातडीने विशेष तपास पथक म्हणजेच SITची स्थापना करण्यात आली। दरम्यान या प्रकरणात लैंगिक शोषणासोबतच धर्मांतराचा देखील अँगल समोर येत असल्यानं तपास अधिक गुंतागुंतीचा बनला असल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बाब म्हणजे या प्रकरणाची माहिती SIT कडून केंद्रीय तपास यंत्रणा NIA, ATS आणि CBI यांना देण्यात आली। त्यामुळे आता या तिन्ही यंत्रणांकडून स्वतंत्र चौकशी होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। या संपूर्ण प्रकरणामागे मोठं रॅकेट असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। पुढील तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता या प्रकरणात पुढे काय उलगडतं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे सह इसाक कुरेशी, नाशिक।